तर निर्माता हा पैसे लावतो, त्याचे पैसे कव्हर झाले पाहिजे. आपण नेहमी म्हणतो, की निर्माता जगला तर चित्रपटसृष्टी जगेल. हे असे काही-काही लोकं फक्त वर-वरच म्हणतात. मनापासून काही म्हणत नाहीत. दुसरी गोष्ट काय होते, आपण नेहमीच येतं, की मराठी सिनेमा आता होतं काय, की कमी दिसतो, लो बजेट दिसतो, दिसताना ग्रँजर दिसत नाही. त्यामुळे मराठी पब्लिक म्हणतं, की आम्ही हिंदी पाहील, हॉलिवूडचे हां, हां. पिक्चर पाहील. हो. तुमचा काय तो लो बजेट पिक्चर बघू, कुठेतरी मारामार शूटिंग झाले, एकाच रूममध्ये अख्खा पिक्चर गेला. बरोबर आहे, की त्यांनी त्यांचा अनुभव आहे, त्यांचं काम आहे हे सगळं. मग ते तेवढे त्यांच्या नावावर कव्हर करतात का? मग होतं माझी अडचण होती काय, म्हणजे मीच काय माझ्या सगळ्या डिपार्टमेंटची अडचण काय आहे, की 50-60 लाख रुपये कलाकार, त्यांच्या व्हॅनिटी व्हॅन, त्यांचे जवळच्या आजूबाजूचे फिरणारी लोकं, त्यांचे हॉटेल म्हणजे 50-60% बजेट हे त्यांच्याकडेच गेलेलं असतं. मग आर्ट डायरेक्शन, प्रोडक्शन म्हणजे लोकेशन्स ह्याला बजेट मग आमच्याकडे बजेट नाही. मग कलाकार खूप चांगला आहे, ताकदीचा आहे, पण त्याचं आर्ट डायरेक्शन लूज झालंय. हे झालेलं आहे. मग त्याच्यात ते दिसत नाही. मग त्याच्यावर मग तो अन्याय होतो फ्रेमवरती, कामावरती. मग मला असं वाटतं, की जसं हिंदीमध्ये, साऊथमध्ये करतात, की आता बरेच कलाकार की आहेत, की ते को-प्रोड्युसर म्हणून उतरतात. मग मला असं वाटतं हां. मराठी इंडस्ट्रीत तसं व्हायला हरकत नाहीये. आणि हे जे काही टेक्निशियन आहेत 5-5, 10-10, 20-20 लाखाचे, त्यांना काही निर्माते पैसे लावतील, तरी झाल्यावरती आम्ही घेऊ. अशी जेव्हा सुरुवात होईल, तर तेव्हा मला वाटते जे खरेच कलाकार आहेत मनापासून काम करणारे, न्याय देणारे तेच लोकं काम करतील आणि तेच हिट होतील. भविष्यात त्यांचं नाव मोठं होईल. ते मराठी सिनेमा मोठा करतील, असं माझं वैयक्तिक मत